सकाळच्या या सुदीन समयी मी आपणा सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण विजय संगीत गीत नंबर 136 आणि उपासना संगीत गीत नंबर 126 गाणार आहोत। संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी। प्रभूच्या गौरवासाठी आपण याचं गायन करूया। संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी। तयाची वार्ता सांगता लज्जान मानिली। ख्रिस्त राये मला पामरा तारिले। दिव्य तेज मम मनी घातले। दृष्टी विश्वासे हृदयी पावलो। आनंदित सुखी मी झालो। हे नाम येशू गोड फार तो माझा पूर्णाश्रय। नाही मला तो टाकणार त्या ठाई मी निर्भय। ख्रिस्त राये मला पामरा तारिले। दिव्य तेज मम मनी घातले। दृष्टी विश्वासे हृदयी पावलो। आनंदित सुखी मी झालो। तया जीवात्मा सोपिला सदा तो रक्षणार। तो न्याय काळी मला नाहीच सोडणार। ख्रिस्त राये मला पामरा तारिले। दिव्य तेज मम मनी घातले। दृष्टी विश्वासे हृदयी पावलो। आनंदित सुखी मी झालो। मलाही तो देवा समोर प्रेमाने पत्करीन। स्वर्गात माझा हर्ष थोर अक्षय आढळील। ख्रिस्त राये मला पामरा तारिले। दिव्य तेज मम मनी घातले। दृष्टी विश्वासे हृदयी पावलो। आनंदी सुखी मी झालो। प्रियजन हो, ख्रिस्ताने केलेल्या महान चमत्कारावरती आपण मनन चिंतन करीत आहोत। या सुमधुर गीताच्या सोबतच आपलं मन आपण प्रभूला अर्पण करीत आजच्या वचनासाठी प्रभूची कृपा मागणार आहोत व संपूर्ण दिवसासाठी परमेश्वराचं सहाय्य मागत असताना मी रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब आपणाला विनंती करेन, आरंभीच्या प्रार्थनेसाठी कृपा करून आपण पुढे या, आरंभीची प्रार्थना करा, त्यानंतर आजचं मनन आपण ऐकूया। आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो। आजच्या ह्या नवीन आणि सुंदरशा दिवशी प्रभू, आम्हा सर्वांची जीवन पुन्हा एकदा तू ताजीतवानी केलीस आणि आमच्या जीवनाला प्रभुदेवापा तुझ्या सुंदरशा कृपेमुळे प्रभुदेवापा एक नवीन दिवस तू दिलेला आहेस। प्रभू, आम्ही आभार मानतो, तुझी स्तुती करतो। खरोखर तू आमच्यावर प्रेम करणारा, आमच्यावर दया आणि कृपा करणारा परमेश्वर, तू आम्हाला सोडत नाहीस, तू आम्हाला टाकत नाहीस,
तू सदैव प्रभू देव बापा आमच्या सोबत असणारा परमेश्वर तू आहे. आणि म्हणून देव बापा जिवंतांच्या भूमीवर आमचा निभाव लागतो. जिवंतांच्या भूमीवर प्रभू जीवन जगण्यासाठी लागणारी शक्ती, लागणारं शहाणपण आणि चांगुलपण तुझ्यापासून आम्हाला तू देतोस. आम्ही आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. प्रभुदेव बापा आजच्या सकाळी पुन्हा एकदा मंडळी म्हणून आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. विशेष तुझ्या आभार मानतो प्रभुदेव बापा, कारण तू आम्हा सर्वांवर दया केलेली आहेस. या भक्तिप्रसंगी प्रभू आम्ही सर्वजण आमचं लक्ष तुझ्याकडे लावतो. आणि प्रभू आजच्या दिवशी तुझ्या वचनातून प्रभू जे काही प्रभुदेव बापा आम्हाला तू देव करतोस, ते वचन, ते मार्गदर्शन तुझ्या दासाकडून प्रभू आम्हाला मिळणार आहे. आणि रेव्हरंड अनुपळवी यांनी प्रभुदेव बापा तुझं वचन गाजवत असताना ते वचन आम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन विचाराला चालना देणारं, नवीन शक्ती प्रदान करणारं, या जगामध्ये आम्ही कसं जगावं, वागावं, या जगात आम्ही धैर्याने कसं राहावं, सैतानाशी कसं युद्ध करावं, या संबंधी प्रभू तुझ्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन मिळत असताना आमचे अंतरीचे नेतृत्व उघड आणि आम्हाला प्रभू तो प्रकाश प्राप्त होऊ दे, सामर्थ्य प्राप्त होऊ दे. आणि प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी लागणारी कृपा तू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आपण ख्रिस्ताने केलेले चमत्कार याबद्दल मनन करीत आहोत. आणि आजचा जो चमत्कार आहे तो जलोदर व्यक्तीला आरोग्य मिळाल्याबद्दलचा आहे. यासाठी आपण आपल्या पवित्र शास्त्रामध्ये लुकाचं शुभवर्तमान याचा 14वा अध्याय काढणार आहोत. लुकाचं शुभवर्तमान 14वा अध्याय. व या 14व्या अध्यायामध्ये जी आरंभीची वचनं आहेत ती मी आपणासाठी वाचतो, कारण की ख्रिस्ताने केलेले हे जे चमत्कार आहेत ते आपण मनन करीत आहोत. आणि यातील पहिली 6 वचनं जी आहेत ती जलोदर व्यक्तीला मिळालेल्या आरोग्याबद्दलची आहे. जलोदर झालेल्या मनुष्याला शब्बात दिवशी बरे करणे. तो एका शब्बात दिवशी परुषातील कोणा एका अधिकाऱ्याच्या घरी भोजनास गेला. तेव्हा असे झाले की ते त्याच्या पाळतीवर बसले होते आणि पहा, जलोदर झालेला कोणी एक माणूस त्याच्या समोर होता. येशूने शास्त्रास व परुषास विचारले, शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही? तेव्हा ते गप्प राहिले. मग त्याने त्याला जवळ घेऊन बरे केले व जाऊ दिले. मग त्याने त्यांना म्हटले, तुमच्यापैकी कोणाचा मुलगा किंवा बैल विहिरीत पडला तर तो त्याला शब्बात दिवशी तत्क्षणी बाहेर काढणार नाही काय? तेव्हा त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता येईना. देवबाप ही वचने आशीर्वादित करो. प्रियजन हो, प्रसिद्ध आणि फार महत्वपूर्ण चमत्कार घडलेला आहे व हा चमत्कार शब्बात दिवशी घडलेला आहे. हा चमत्कार एका पुरुषाच्या घरी घडलेला आहे व हा चमत्कार शास्त्री लोकांच्या समोर घडलेला आहे व हा चमत्कार लोकसमुदायामध्ये घडलेला आहे. लपवण्यासारखा नाही, तर हा पब्लिकली किंवा जिथं गर्दी असते अशा ठिकाणी हा चमत्कार घडलेला आहे. हा आजार बरा झालेला आहे. जलोदर ह्याला इंग्रजीमध्ये ड्रॉप्सी असं म्हटलेलं आहे. आणि हा जो ड्रॉप्सी पर्सन होता त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने आरोग्य दिलं. जलोदर असलेला हा जो व्यक्ती आहे तो बरा होतो आणि तेथून बरा होऊन तो तत्क्षणी बाहेर जातो किंवा तत्क्षणी तो बरा होऊन आपलं आरोग्य प्राप्त करून घेतो. 2-3 फार महत्वाच्या गोष्टी यामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. त्या म्हणजे जे शास्त्री होते किंवा जे प्रभू येशू ख्रिस्ताला विरोध करणारे होते ते त्याच्या पाळतीवरती बसलेले होते. पाळतीवर बसणं म्हणजे काय? आता पाळत करणं हा जो शब्द मराठीत आलेला आहे त्याचा अर्थ असा की एखादा सिंह किंवा एखादा वाघ शिकारीसाठी झाडीमध्ये दडून बसतो, लपून बसतो. आणि ज्या वेळेला शिकार त्याच्या समोरून जाते त्यावेळेला तो त्याचं भक्ष्य करतो किंवा त्याच्यावर झडप घालतो. म्हणजे तो वाट बघतो की या वाटेने हा पक्षी किंवा हा प्राणी जाईन. पाळत ठेवणं म्हणजे वॉच करणं, बघत राहणं. म्हणजे बघा, प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा काही सोपी नव्हती. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेकडे
फार बारीक लक्ष शास्त्र्यांचं आणि पुरुषांचं होतं, ते ह्याच्यासाठी की हा कधी चुकीमध्ये सापडतो व कधी हा एखाद्या अपराधामध्ये सापडतो, कधी हा बोलण्यात सापडतो, कधी एखाद्या कृतीमध्ये सापडतो, हे आम्ही बघू आणि मग ह्याचा न्याय करू आणि ह्याचं जे सेवा कार्य आहे ते येथेच आम्ही संपून टाकू, या विचाराने शास्त्री आणि परुषी आहे. त्याच घटनेमध्ये शब्बात दिवशी हा आजार बरा झाला म्हणून येशूने शब्बात मोडला असं त्यांना बोलण्याचं कारण किंवा असं त्यांच्या जीवनामधून दिसण्याचं कारण आम्हाला दिसून येतं. खरं पाहिलं असता प्रभू येशू ख्रिस्ताने शब्बात मोडलेला नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताने शब्बाताला जे सांगितलेलं आहे ते म्हणजे शब्बात प्रभू येशू ख्रिस्ताने पाळला, परंतु त्याच्यामध्ये देवाचं गौरव, देवाची करुणा आणि स्वतः दाखवलेली प्रीती, ह्या 3-4 महत्वाच्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या ह्या चमत्कारातून किंवा ह्या घटनेतून आमच्या नजरेसमोर येतात. खरं पाहिलं असता जो ड्रॉप्सी किंवा जलोदर व्यक्ती आहे तो जलोदर असणं म्हणजे नेमकं काय, तर हातपाय आणि पोट डोळ्यांभोवती अतिशय असं दुखावा निर्माण होणे आणि फुफ्फुसामध्ये कधी कधी पाणी होणे आणि असे हे आजाराचे हे प्रकार त्याच्या जीवनामध्ये होणे आणि जसं आपण मूळ व्याधाचा प्रकार म्हणतो तसा प्रकार होऊन व्यक्ती अगदी बेजार होऊन जाणे, म्हणजे त्याच्या शरीरातलं सर्व पाणी सुकत जाणे, किंवा ज्याला आता ऐकण्यासाठी किळसवाणं वाटेल परंतु आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की असेही आजार जगामध्ये आहेत आणि असे हे आजार जगामध्ये असताना ते कोणाला सांगावे अशी शंका त्याच्या मनात किंवा लाज अशी त्याच्या मनात असावी. कारण की ज्या वेळेला असा त्रास मनुष्याला होतो त्यावेळेला ते सांगणं देखील इतरांना ऐकण्यासाठी योग्य वाटत नाही किंवा किळसवाणं असं वाटतं. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त मनुष्याच्या जीवनातली किळसवाणी परिस्थिती बदलतो, त्याला वाईटामधून बाहेर काढतो आणि देवाचं गौरव अशा व्यक्तीच्या जीवनाकडून करून घेतो. पहा प्रभू येशू ख्रिस्ताचं किती मोठं सामर्थ्य आहे. याकडे पाहत असता आम्हाला सर्वप्रथम ही गोष्ट समजून येते की प्रभू येशू ख्रिस्ताने शब्बाताचं पालन केलं, परंतु हे शब्बाताचं पालन करुणेच्या द्वारे केलं. त्याच्या मनामध्ये असलेली प्रेम प्रीती जी होती ती त्याने शब्बात दिवशीही दाखवली आणि शब्बात दिवशी देखील त्याने ही प्रीती दाखवून आम्हाला प्रभूचं गौरव आणि प्रभूचं कार्य हे दाखवलं. जर आपण मत्तई 12:9-14 हे वाचाल तर तेथे वळालेल्या हाताचा मनुष्य आहे. मत्तयाच्या 12व्या अध्यायात 9-14 वचनात हा वळालेल्या हाताचा व्यक्ती जो होता तो शब्बात दिवशी मंदिरात आहे आणि शब्बात दिवशी प्रभू येशू ख्रिस्त त्याला बरे करतो आणि चांगले करणे योग्य आहे असं आम्हाला त्यातून दाखवतो. अजून शब्बात दिवशी जर आपण पाहिलं तर मार्काच्या शुभवर्तमानाच्या 3ऱ्या अध्यायात आपण गेलात तर एका पुरुषाला प्रभू येशू ख्रिस्ताने शब्बात दिवशी आरोग्य दिलं किंवा जीव वाचवला. जर लुकाच्या 13व्या अध्यायात आपण वाचलं तर कुबड झालेल्या स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्ताने शब्बात दिवशी आरोग्य दिलं हे आम्हाला दिसून येतं. या सगळ्या घटनेवरून आम्हाला हे दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं लोकावरती असलेलं अतोनात प्रीतीचे संबंध. त्याने हे बघितलं नाही की हा शब्बात आहे आणि शब्बात असल्यामुळे जे शास्त्रीय आणि पुरुषांचे नियम होते त्यामध्ये काम करू नये असा कडक नियम त्यांचा होता, परंतु ती देखील अब्रामाची कन्या आहे किंवा शब्बात दिवशी आजार बरं करणं हे देवाचं गौरव आहे. म्हणूनच येशूने या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण काय आहे? वचन 5 मध्ये त्याने म्हटलं की तुमच्यापैकी कोणाचा मुलगा किंवा बैल विहिरीत पडला तर तो त्याला शब्बात दिवशी तत्क्षणी बाहेर काढणार नाही काय? तेव्हा त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता येईना. जसं एखादा बैल किंवा एखादा मुलगा विहिरीत पडला तर तो तत्क्षणी बाहेर काढावा लागतो, नाहीतर तो मरून जातो. तसं हे जे प्रीतीचं कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने केलं या कार्यामधून किंवा त्याने आपलं जे दैवत्व प्रगट केलं या चमत्कारामधून त्याचं मूळ उद्देश हाच होता, तो म्हणजे आरोग्य देणं, देवाची प्रीती दाखवणं. दुसरी महत्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं सेवा कार्याचं फार मोठं रहस्य या ठिकाणी आहे. ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या शब्बाताचं पालन केलं त्या शब्बाताचं पालन कृतीमध्ये होतं आणि त्या शब्बाताचं पालन देवाचं गौरव करण्यासाठी होतं. शब्बात दिवशी कोणत्याही प्रकारचं कार्य करू नये असा नियम त्यांना होता, कारण जुन्या करारामध्ये जर आपण शब्बाताचं वाचन केलं
तर आपल्याला शब्बाताच्या वाचनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वाचायला मिळतात की शब्बात दिवशी आपण कोणतं काम करू नये किंवा शब्बात दिवशी विश्रांती घ्यावी आणि आपल्या घरामध्ये आपण राहावं, आपण किंवा आपल्या जनावरांनी सुद्धा कार्य करू नये असा नियम होता. परंतु शब्बात दिवशी कार्य करून देवाचं गौरव करणं हे प्रभू येशू ख्रिस्ताकडून आपण या ठिकाणी शिकतो. प्रभू येशू ख्रिस्त शब्बाताचा धनी आहे कारण तो पुनरुत्थित आहे आणि शब्बात दिनी तो पुनरुत्थित झाला आणि म्हणून आता शब्बाताचं पालन न करता आपण रविवारी उपासनेचं पालन करतो किंवा रविवारी उपासनेला आपण त्याच्या चरणापाशी जातो. महत्व ह्या गोष्टीला आपण देऊया की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला सहाय्य करण्याची आवड आहे. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला लोकांना मदत करण्याची आवड आहे, लोकांना सहाय्य करण्याची आवड आहे. मग आपण आपली ती करुणा, ते प्रेम दाखवलं पाहिजे. त्याच्यासाठी काळ, वेळ, नियम ह्यांचं बंधन नाही आहे. कारण शास्त्री जे होते, परुषी जे होते, ते काळ, वेळ आणि नियम ह्यांच्या बंधनामध्ये इतके होते की देवाचा खरा हेतू आणि उद्देशच ते विसरून गेले होते. देवाचा हेतू आणि उद्देश हा होता की लोकांना प्रभूचं गौरव करण्यासाठी आपण तयार केलं पाहिजे. जर आपण या ठिकाणी शास्त्र्यांकडे किंवा पुरुषांकडे पाहिलं तर आम्हाला त्यांच्या जीवनात अहंकार दिसतो. काय अहंकार दिसतो? की आम्ही शाब्बात किती पवित्रपणे पाळतो, आम्ही शाब्बात दिवशी खूप चांगलं वागतो, हा अहंकार त्यांच्या जीवनात आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने शब्बाताचं हे पालन तर केलंच, या जरी व्यक्तीला बरं केलं आणि त्यांना एका प्रश्नाचं उत्तर दिलं, ते म्हणजे अहंकारापेक्षा प्रीती मोठी आहे. कारण त्यांच्या जीवनामध्ये अहंकार असा होता की हा अहंकार त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जे सेवा कार्य होतं, शास्त्र समजवण्याचं किंवा पुरुषांचं काम होतं विधिनियम शिकवण्याचं, तर हे काम त्यांनी करता करता देवाचं गौरव करलं पाहिजे होतं, जेव्हा की त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये अहंकार निर्माण केला. जसं की वचन 3 की येशू शास्त्र्यास व पुरुषास विचारले, शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही. तेव्हा ते गप्प राहिले. ते का गप्प राहिले बरं? कारण की त्यांना हे ठाऊक होतं की शब्बात दिवशी बरं करणं गरजेचं आहे. बऱ्याच्या ज्या गोष्टी आहेत, चांगल्याच्या ज्या गोष्टी आहेत, त्या करणं गरजेचं आहे. येथे येशू त्यांच्या व्यवस्थेला विरोध करत नाही आहे. येथे येशू त्यांच्या वैयक्तिक जीवनाला विरोध करत आहे. शास्त्रांच्या आणि पुरुषांच्या का विरोध करत आहे? कारण की त्यांचं जीवन हे असं होतं की जे बाह्यतकारी होतं, खऱ्या रीतीने प्रभूचं गौरव करणारं असं त्यांचं जीवन नव्हतं. मग प्रियजन हो, आज अहंकार हा मनुष्याच्या जीवनामध्ये येतो आणि त्याला असं वाटतं की मी खूप काहीतरी धार्मिक कार्य करत आहे, मी खूप चांगलं कार्य करत आहे. परंतु जर ते देवाच्या दृष्टीने अयोग्य आहे तर त्या मनुष्याचं वागणूक अयोग्य आहे प्रियांनो. म्हणून हा जलोदर झालेला व्यक्ती बरा झाला, तात्काळ त्याला बरं मिळालं. जसं वचन 5च्या शेवटी बघा, तत्क्षणी बाहेर काढणार नाही काय? आणि वचन 6, तेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर देता येईना. आणि वचन 3 मध्ये जर म्हटलं तर बघा, रोग बरं करणं योग्य आहे. आणि जलोदर झालेला माणूस त्याच्या समोर होता, ते त्याच्या पाळतीवर बसले होते. मग पुढे आम्हाला नम्रतेचा धडा वाचायला मिळतो. परंतु महत्वाची गोष्ट ही आहे की भोजनास बसलेले असताना झालेला पाळतीवर बसले होते आणि जलोदर झालेला माणूस त्या ठिकाणी आहे. रोग बरं करणं योग्य की अयोग्य असं येशू त्यांना विचारतो, जवळ घेतो आणि बरे करून त्याला जाऊ देतो. आता एक गोष्ट थोडीशी इथं निरीक्षण करूया. वचन 4, त्यांना येशूने गप्प केलं, मग त्याने त्याला जवळ घेतलं आणि बरं केलं आणि जाऊ दिलं. जलोदर माणसाला कोण जवळ करू शकतं का? परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने केलं. यावरूनच त्याची करुणा आणि प्रीती दिसते. बरं, त्याने त्याला जवळ केलं, बरं केलं आणि मग जाऊ दिलं. केवळ जवळ केलं नाही, त्याला बरं केलं आणि मग त्याला जाण्यासाठी सांगितलं. बरं करण्याचा हा जो चमत्कार आहे, हा त्याच क्षणी, त्याच ठिकाणी आणि त्याच वेळेला बरा झालेला आहे. आज अनेक आजार बरे करणारे लोक आमच्या अवतीभोवतीलाही असतात. प्रभू येशूच्या नावाने ते बरं करतात. परंतु ते म्हणतात की तुम्ही 1 सप्ताह अजून या, पुढच्या अमुक दिवशी तुम्ही पुन्हा या, 1 महिनाभर तुम्ही असं करा, 1 वर्षभर तुम्ही असं करा. प्रियजन हो, ही पवित्र शास्त्राची पद्धत नाही.
येशू ख्रिस्ताने जे आजार बरे केले ते त्याच वेळेला केले, त्याच क्षणाला केले आणि तिथेच बरे केले. जर अशी प्रॅक्टिस करणारे कोणी अवतीभोवती आपल्याला दिसून आले तर बायबल मधला हा संदर्भ आपण द्या आणि हे लक्षात घ्या की शिष्यांनी देखील त्याच ठिकाणी आणि त्याच वेळेला लोक आरोग्यदायक केले. जसं आपण पुढे ज्या वेळेला नवीन करारामध्ये आपण प्रेषितांची कृत्य वाचता, प्रेषितांचं कार्य ज्या वेळेला तुम्ही वाचता, त्यावेळेला जे जे आजार बरे झाले ते त्याच वेळेला, त्याच क्षणाला आणि त्याच ठिकाणी बरे झाले. पूर्ण बरे झाले हा दुसरा मुद्दा आहे. आजार पूर्ण बरे झाले. आता मनुष्य शरीर आहे आणि मनुष्याला मरण आहे, ही तर एक सत्यता आहे. कारण आजारातून बरा झालेला व्यक्ती ह्याला प्रभू आज्ञा होऊ शकते. परंतु महत्वाचं हे आहे की अशक्त शरीराला देव शक्ती देतो, आरोग्य देतो. जसं की ह्या जलोदर माणसाला बरं केलं आणि त्याला जाऊ दिलं. आणि जात असताना त्याचा अभिप्राय येथे नोंदवलेला नाही आहे किंवा त्या जलोदर झालेल्या मनुष्याने काय केलं ते आम्हाला या ठिकाणी वाचायला मिळत नाही. परंतु महत्वाची गोष्ट ही पाहायला मिळते की त्याच्यावरती फार मोठा उपकार झाला, त्याच्यावरती फार मोठी दया झाली आणि या दयेचा आज या ठिकाणी नोंदणी करून तुमच्या आणि माझ्या समोर ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत. ख्रिस्ताने केलेले चमत्कार आपण मनन करत आहोत आणि त्यामध्ये आज हा ड्रॉप्सी किंवा जलोदर झालेला व्यक्ती आजारातून बरा होतो. पहिली गोष्ट देवाची करुणा आम्हाला दिसून येते. दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आम्हाला दिसून येतं. तिसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताची प्रेम आणि करुणा हे आम्हाला दिसून येतं. आणि चौथी गोष्ट पूर्णतः आरोग्य देण्याचं सामर्थ्य आमच्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. तत्क्षणी त्याच ठिकाणी आरोग्य देण्याचं सामर्थ्य आमच्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. आणि पाचवी गोष्ट परुषे आणि शास्त्री यांचा अहंकारपणा आम्हाला दिसतो, जो अहंकार प्रभू येशू ख्रिस्ताने दूर केला. सहावी गोष्ट आम्ही या ठिकाणी शिकतो ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त शब्बाताचा धनी आहे. शब्बाताच्या दिवशी त्याने बरं कार्य केलं, चांगलं कार्य केलं. जसं कुबड्या स्त्रीला, वाळलेल्या हाताला आणि येथे जलोदर झालेल्या माणसाला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आहे आजारातून बरं करण्याचं. सातवी गोष्ट आम्ही या ठिकाणी हे बघतो की आमच्या ज्या गरजा आहेत त्यांना आम्ही प्राधान्य देतो, पण देवाच्या कार्याला प्राधान्य देतो का? जसं वचन 5, मुलगा किंवा बैल पाण्यामध्ये पडला तर पहिले काढण्याचं प्राधान्य आपण त्याला देतो का? कारण तो पाणी पेईल, बुडून मरून जाईल. मग त्याने बुडून मरू नये, मग तो बैल असो किंवा मुलगा असो, तर आपण तत्क्षणी जातो आणि त्यांना बाहेर काढतो आणि त्याला आरोग्यदायी करतो. मग प्रथम प्राधान्य तुमचं आणि माझ्या जीवनामध्ये काय आहे? तर देवाचं गौरव करणं हे आमचं प्रथम प्राधान्य असावं. आठवी गोष्ट आम्हाला या ठिकाणी दिसते ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री आणि परुषी यांना निरुत्तर करतो. जसं प्रश्नाचे उत्तर देता येईना असं 6वं वचन म्हणतं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं बोलणं अधिकारवाणीचं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं वागणं सामर्थ्याने युक्त होतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन अनेकांना प्रीती दाखवणारं होतं. मग आज तुम्ही आणि मी ही गोष्ट समजून घेऊया या चमत्कारामधून की आमच्या प्रभूचं सामर्थ्य किती मोठं आहे. या 7 ते 8 गोष्टी आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोरून हा शास्त्र भाग वाचत असताना गेलेल्या आहेत. मग एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया की आमच्या प्रभूचं जे सामर्थ्य आहे ते किती मोठं आहे. हे सामर्थ्य आपण आपल्या मनामध्ये घ्या, आपल्या लक्षामध्ये घ्या व प्रभूने शब्दात दिनी जो मोठं कार्य केलं ते आम्हाला दिसतं. आणि शेवटली गोष्ट सांगू इच्छितो ते म्हणजे वचन 1, शब्दात दिनी परुषातील कोणा एका अधिकाऱ्याच्या घरी भोजनास गेला. प्रभू येशू ख्रिस्त भोजनाची सहभागिता घेत असे. भोजन करणं आपल्या शिष्यांच्या समवेत प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक वेळेला केल्याचं आम्हाला वाचायला मिळतं. याचा अर्थ प्रीती, आदर सत्कार हा आम्हाला दिसून येतो. कारण की त्या परुषाने येशू ख्रिस्ताचा आदर केला. कारण प्रियांनो, आदर केल्याशिवाय कोणी आपल्याला आमंत्रित करत नाही, प्रेम असल्याशिवाय कोणी आपल्याला आमंत्रित करत नाही. तर प्रभू येशू ख्रिस्तावर इतकं प्रेम लोकांचं होतं की ते त्याला आमंत्रित करत होते आणि त्याने आपल्या घरी असावं, आमच्या पंक्तीला बसावं, आमच्या घरामध्ये त्याने येऊन भोजन घ्यावं, हा आनंद लोकांना होता. प्रियजन हो, आज प्रभू येशू ख्रिस्ताची ती समक्षता, ती प्रीती आणि प्रेम तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे का? आपण प्रीतीच्या बंधनाने बांधलेलो आहोत. तर भोजनाची जी सहभागिता आहे ती केवळ जेवण जेवायचं म्हणून नाही, तर त्यातून प्रेम प्रगट होतं. एकमेकांसंगती आपण गोष्टी करतो, एकमेकांचे विचार आपल्याला समजतात,
एकमेकांचे ध्येय उद्दिष्ट आम्हाला समजतात आणि ह्या भोजनाच्या आमंत्रणाला येशूने स्वीकारलं आणि शब्बात दिवस असून सुद्धा भोजनासाठी गेला आणि त्या गृहामध्ये त्यांचं भोजन होत असताना या जलोदर व्यक्तीला येशूने आरोग्य दिलं. महत्वाचं हे पण या ठिकाणी दिसून येतं की कोणाच्या आमंत्रणाला आपण स्वीकारतो, त्यांच्या भावना न दुखवता त्यांना आनंदित आपण करतो, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या सोबत बसून आपण वेळ घालवतो. कारण भोजनाची ही जी सहभागिता असती ती विचारांची आदान प्रदान करण्याची असते, त्यातून प्रीती व्यक्त होते, त्यातून प्रेम प्रगट होतं. तर आज आपण ह्या घटनेकडे पण बारीक लक्ष देऊया. घटना छोटीशी वाटते की अरे काय भोजनाला बोलवलं आणि येशू त्या ठिकाणी गेला आणि येशू त्या ठिकाणी बसून जेवतोय आणि अचानक आजारी व्यक्ती होतो, येशू त्याला आरोग्य देतो. नाही प्रियांनो, हे त्याच्या थोडंसं पलीकडे आहे. येशूने त्या कुटुंबाचाही मान केला, त्या घराचा म्हणजे त्या अधिकाऱ्याचाही मान केला आणि त्याच्या घरामध्ये बसून हा मोठा चमत्कार शब्दात दिनी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने केला. एकमेकांचा आदर करणं, एकमेकांवर प्रीती करणं, प्रेमाने त्यांना सहाय्य करणं आणि प्रेमाने देवाचं प्रीती दाखवणं, हे मोठं कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने या चमत्काराच्या द्वारे केलं हे आम्हाला दिसून येतं. या छोट्या छोट्या गोष्टी देवबाप लक्षात राहण्यासाठी आपल्याला सुबुद्धी आणि शहाणपण देव. या महत्वपूर्ण वचनांना आपल्या मनामध्ये आपण ठेवूया व ख्रिस्ताने केलेले चमत्कार आपण बघत असताना आजच्या या चमत्काराच्या द्वारे जे आरोग्य प्रभूने आपल्याला दिलंय ते आरोग्य सुद्धा आपण लक्षात घ्या आणि आजच्या या चमत्काराच्या द्वारे आपण हे समजून घ्या की आमचा प्रभू आमच्यावर अपरंपार प्रेम करतो आणि त्याच्या प्रेमाला आपण सादर होऊया. या सगळ्यांच्या वतीने आणि ज्या आपल्या नित्य प्रार्थना आहे त्या घेऊन आणि ज्यांचे जन्मदिवस आहे ते घेऊन डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपणाला प्रार्थना करायची आहे. आज ज्यांचे वाढदिवस आहे त्यापैकी आज सुधीर साने आणि सुजाता वळवी यांचा वाढदिवस आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करा. मंडळीच्या वतीने आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो, आपणासाठी प्रार्थना करतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 1 तारखेला आपलं 1 दिवसीय पाळकीय सेमिनार होणार आहे. त्यामध्ये आपण आपल्या कार्याचा अहवाल देणार आहोत, लेखाजोखा देणार आहोत. तर ती होणारी सभा देखील देवबापाने आशीर्वादित करावी. सोबत आपण पावसासाठी प्रार्थना करू. खूप गरज आहे पावसाची, देवबापाने आपल्याला पाऊस द्यावा. रात्री थोडासा पाऊस झाला परंतु आम्हाला अजून पाऊस हवाय. देवबाप आम्हाला पाऊस देव. ममताबाई डलगे यांची आपण आठवण करूया. इस्पितळामध्ये त्या आहेत. प्रभू देवबाप त्यांना आपलं आरोग्य पुरवो. या आणि नित्य विषयांसाठी मी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपल्याला विनंती करेन, कृपा करून आपण पुढे या आणि प्रार्थना करा. आमच्या दयाळू मंदक्रोध क्षमाशील सदाजीवी परमेश्वर देवबापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या महान उद्देशासाठी, त्याने केलेल्या पूर्णतेसाठी, आम्हाला दिलेल्या जीवनासाठी आणि विशेषतः निराधार असहाय्य पापाची क्षमा शोधणाऱ्या, नवजीवन प्राप्त करू इच्छिणाऱ्या, मृत्यू पलीकडचं जीवन शोधणाऱ्या प्रत्येक मानवाला त्याने आशा दिली. त्याने त्याची घोषणा करून स्वतः सिद्ध केलं की त्याच्याद्वारे आता मनुष्याला आशा आहे. या निराशेने, दुःखाने, कष्टाने भरलेल्या जगामध्ये जेव्हा संघर्ष आणि आक्रमण, युद्धे आणि यादवी एकमेकावर लादली जात असताना आम्ही शांततेच्या शोधामध्ये आहोत प्रभू. परंतु ज्या वेळेला मनुष्याच्या मनामध्ये तू कार्य करून त्याला शांतता देतो तर तो समाज, तो देश शांत होतो, समृद्ध होतो, संघटित होतो प्रभू. म्हणून आज सकाळी जे वचन तू आम्हाला दिलं त्याबद्दल आम्ही आभार मानतो की तुला आजारग्रस्त जे आहेत, असाध्य आजाराने जे ग्रस्त आहेत, जे दूर ठेवलेले आहेत, ज्यांच्याबद्दल लोकांना भय आणि दडपण येतं, तू अशांना जवळ करतोस, त्यांचे रोग निवारण करतो, पुन्हा त्यांना समाजामध्ये स्थापित करतो. आम्ही तुझी स्तुती करतो. असा परमेश्वर देव आम्हाला लाभला त्याबद्दल आम्हाला आनंद आणि अभिमान आहे देवबापा. आम्ही तुला आपलं स्वतःचं जीवन सोबत आजच्या ज्या गोष्टी आम्ही तुझ्यासमोर मांडल्या आहेत त्या तुला स्वाधीन करतो. आमच्यामध्ये असे असंख्य आजारी आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, गरजवंत आहेत प्रभू. आम्ही त्यांची आठवण करतो.
तू त्यांना स्पर्श कर, आपला हात लांब कर, त्यांना आरोग्य दे. विशेषतः ममताबाई दलगे यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. आम्ही श्री दिलीप नाईक यांची आठवण करतो, त्यांना सक्षम कर. असे असंख्य आहेत ज्यांनी आम्हाला विनंती केली. प्रभू, त्यांच्यावर तू दया कर आणि आज तुझं वचन ऐकत असताना तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर. सोबतच ज्यांचे वाढदिवस आहे आम्ही त्यांची आठवण करतो, सुधीर साने आणि सुजाता वळवे. प्रभू, यांना त्यांच्या वाढदिवसाचा आनंद दे, त्यांचं जीवन सुख संपन्नमय कर. त्यांना पुढील वर्षाची वाटचाल तुझ्या भयात व सद्गुणात व्हावी म्हणून अनुग्रह दे. त्यांच्या गरजा भागव, त्यांना वाईटापासून राख, अशी पण आम्ही तुला विनंती करतो. सोबत हे जे चिंतन मनन होत आहे हे तू पुढे ने आशीर्वादित कर आणि याद्वारे तुझं गौरव होऊ दे, मंडळीची वाढ होऊ दे, सेवेकरांचा विकास होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आजच्या वचनाबद्दल, रेव्हरंट अनुप वळवी यांनी केलेल्या सेवेबद्दल आम्ही आभार मानत आपल्या स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे. आम्हाला पावसाची नितांत गरज आहे हे तुला सुद्धा कळतं दे बापा, परंतु आम्ही मागणी करत आहोत. तू पुरेसा पाऊस दे आणि पिकांना आश्रय दे. तुझ्या सृष्टीला तू तृप्त कर, कारण तू तृप्तीदाता परमेश्वर आहेस. तुझी आम्ही स्तुती करतो. आम्ही या विनंत्यांसह स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. प्रभू, तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा, याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो. देवबापा, तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणी सोडून सोडितो तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. पाळक साहेब आपल्याला आशीर्वाद देतील. आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवजबाप्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर, आजच्या मननामध्ये जडलेल्या सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर आता आणि सदा सर्व करावं. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्या देखील सकाळी 10 वाजता आपण मनन चिंतन घेणार आहोत. उद्याचं जे मनन आहे ते सन्माननीय रेव्हरंड जी एच पठारे पाळकसाहेब यांच्याकडून आहे. सर्वांना सलाम.